6 षटकांचा हा सामना असेल प्रतीक. दोन्ही टीमसाठी सूचना आहे, कारण आज 6च मॅच आहेत फक्त. व्यासपीठावर आपण पाहतोय गणेश शेठ खांदवे आणि कुणाल शेठ खांदवे, ज्यांचा आज वाढदिवस आहे. अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच पार पडला. या दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक लक्ष शुभेच्छा. पुढील कारकिर्दीसाठी तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशाही सदिच्छा व्यक्त करूया आणि वळूया मैदानाकडे. ललित चौधरी एक अष्टपैलू खेळाडू, ज्यानं परवा लोहगावच्या बाहेर जाऊन एक कीर्तिमान रचला, परंतु आता या मॅचमध्ये स्वतःच्या संघाच्या अस्तित्वासाठी प्रत्यय वडे चा पहिला चेंडू ललितच्या दिशेने आलाय. ललित मात्र क्षेत्ररक्षण सुरेख करतोय, चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी या चेंडूवर पाहायला मिळाले सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं ओपन केलं, धावसंख्येचं खातं खोललं. एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. सुरुवात जेवढी शांत आहे ना तुषार सर या मॅचची, शेवट तितकाच भयानक असणार, कारण ही दोन्ही संघ ताकदवर आहेत. पीबीएस आणि हरणतळे. प्रतीक खांदवे, समय सूचकता फार आहे या फलंदाजाकडे. या फलंदाजाचं वैशिष्ट्य काय, तर फलंदाजी करताना ज्या दिशेला चेंडू येतो त्या दिशेला खेळण्याची कला त्याला अवगत आहे. हा चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीच्या जवळ खोलवर टप्प्याचा होता, त्या चेंडूला त्यानं चांगला सन्मान दिला. एक सिंगल घेतली, स्वतःला नॉन स्ट्राईकेंडकडे नेलं आणि या सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा चेंडू डॉट गेलाय. सुरुवात शांत आहे, परंतु शेवट तितकाच भयानक या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू प्रत्यय वडेचा, किती वेळ आपण पाहतोय हवेत राहतोय. चेंडू खूप काळ हवेत राहिला. फंबल पाहायला मिळाला. एकदा उडाला, दोनदा उडाला, तिसऱ्या वेळेला कलेक्ट होईल असं वाटलं, परंतु इथे जीवनदान मिळालं जनार्दन खांदवे या फलंदाजाला. एक सिंगल मिळाली, सिंगलच्या बरोबरीने 3 धावा धावफलकावरती लागतायत. बिनबाद 3 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. दादाची पडळ जिंकावी यासाठी जंग जंग पछाडलं जातंय. सगळ्या युक्त्या सगळ्या शक्त्या इथे वापरल्या जात आहेत, परंतु खेळाडूंवरती किती असर होतोय हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रत्यय वडे तयार. प्रत्ययचा हा चेंडू चांगला फटका, कलात्मक. ललित चौधरी प्रयत्न करतोय, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू थांबायचं नावही घेत नाही. हा आलाय पहिला चौकार या सत्रातला. I'm your DJ, Mangesh. हा चौकार आलाय आणि ही सुरुवात आहे, ही नांदी आहे एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याची. 7 धावा आल्या होत्या धावफलकावर. इथे मोठा फटका, उत्तुंग लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे षटकार.
षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर आणि या षटकाराच्या बरोबरीने 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बिनबाद 13 ही जमेची बाजू आहे. संतोष निलेश होडवे हा दुसरा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. निलेशला आणलंय कर्णधार माधवनं. वेगळा प्रयत्न असणार. फलंदाजांचं आक्रमण सुरू झालं आणि हे आक्रमण सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. हरणतळे स्पोर्ट्स आणि PBS स्पोर्ट्स या टुर्नामेंटमध्ये आपण विचार केला तर ड गटातला पहिला सामना याच दोन संघांदरम्यान झाला. त्या मॅचमध्ये हरणतळे संघानं मात दिली होती PBSला आणि आता पुन्हा एकदा एकमेकांसमोर ठाकलेत. हा फुलटॉस चेंडू सार्थक भारती, चांगले प्रयत्न होते सार्थकचे. डायरेक्ट हिटही होऊ शकला असता. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मिनरल वॉटर आपण पाहतोय. तनुश्री ॲक्वा आणि तनुश्री डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून सचिनजी टिंगरे आणि नितीनजी टिंगरे या दोन मान्यवरांनी पुरस्कृत केलंय. खरं तर या अशा वातावरणामध्ये पाण्याची खूप गरज असते शरीराला. बॉडी डिहायड्रेट होत असते. पाण्याची पातळी शरीरातली कमी होत असते आणि ती भरून काढण्यासाठी आपण पाहतोय मिनरल वॉटरचं सौजन्य इथे लाभलंय. चौदा धावा धावफलकावर. हा फुलटॉस चेंडू गिरकी घेतली. सगळा भार उजव्या पायावर घेतला आणि मिडविकेट सीमारेचे पलीकडे फेकून पिंटू भाऊ सस्ते आणि अविनाश भाऊ मोजे या दोनही मान्यवरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. आयोजक आपली वाट पाहत आहेत. षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीनं पुन्हा एकदा एक इशारा प्रतीकनं दिलाय. 20 धावा धावफलकावर. उजव्या एसटीच्या जवळून ट्रॅव्हल करतोय. पंचांची बॉडी लँग्वेज पहा. आमचे सन्माननीय अतिथी बाळासाहेब चौधरी इथे उपस्थित झालेत. दाजी आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. प्रतीक खांदवे स्वीप केलंय. ललित चौधरीचा प्रयत्न अफलातून होता परंतु फटक्यावर मोहर होती. 6 धावा हा षटकार. या षटकारा या चेंडू नंतर आपण बघूया. हा चेंडू प्रतीक खांदवे निश्चित हा षटकार. बाकीच्यांसाठी सूचना असेल. हा चेंडू प्रतीक खांदवेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा उत्तुंग पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू पर्यंत कॉलबॅकला जे संघ असतील 8 त्या संघांना सूचना आहे की ते संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स बरोबर संपर्क साधायचा आहे.
आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दादाची पडळ इथे ठाण मांडू नये, कर्णधार पण आणि त्यांचे सर्व खेळाडू पण. दोन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 32 रन्स. एक विकेट गेली आहे. पुन्हा एकदा प्रत्यय वडे. जनार्दन खांदवेसाठी टाकलेला हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, जीवाच्या आकंदानं धावतोय. संधी आली आणि संधीचं सोनं. थोडासा मी म्हणेन आळस पाहायला मिळाला अमितच्या धावगतीमध्ये, ज्या कारणामुळे अमितला आता परतावं लागतंय. दुसरी विकेट. इथे पहिली धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षकाचा फंबल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव अगदी मी म्हणेन कमी वेगाने धावण्याचा प्रयत्न झाला आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं चेंडूची फेक. तिथे अमित खांदवे कर्णधार बाद होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. स्वप्नील खांदवे मैदानामध्ये नवीन फलंदाज रवाना होतोय. नंबर क्रमांक 4 हरंतळे स्पोर्ट्स कडनं आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. दोन फलंदाज बाद आहेत. 2.1 षटकाचा खेळ इथे झालाय. अजूनही येणारे काही चेंडू शिल्लक असतील, परंतु आता चांगल्या प्रकारे मी म्हणेन धावाला सावरण्याची गरज आहे हरंतळे स्पोर्ट्सला. कारण PBS स्पोर्ट्सचा तुम्ही विचार केला ना हरंतळे, तर पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही त्यांना पराभव दिलाय आणि त्या पराभवाचा बदला घेण्याचा त्यांच्याकडनं 100% प्रयत्न होणार. यासाठी सावध पावलं कोणाला टाकायची आहेत, तर ती हरंतळे स्पोर्ट्सला टाकायची आहेत. सावध खेळ करायचा आहे. इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. ललित चौधरी चेंडूच्या खाली आणि हा टिपलेला झेल. तिसरा फलंदाज बाद. पार्टनरशिप उभी राहिली, एक चांगली भागीदारी झाली होती. तशा भागीदारीची आता गरज आहे ती हरंतळे स्पोर्ट्सला. इथनं एखादी चांगली पार्टनरशिप उभी राहिली की धावसंख्या आपोआप पुढे जात असते. खेळाडूंनी खेळपट्टीवरती तग धरून उभं राहणं फार महत्त्वाचं असतं. इथे मात्र फलंदाज आपण बघतोय 3 तंबूच्या रस्त्याला परतले. थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर, थोडंसं निराशाजनक वातावरण आता आपल्याला हरंतळे स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये पाहायला मिळतंय. परंतु या दडपणातनं आता बाहेर यावं लागेल. हे दडपण जुगारावं लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. शांत डोक्यानं खेळ करावा लागेल. कारण PBS संघ आता या कालच्या पराभवाचा बदला घ्यायला तयार आहे आणि ते त्यांची ताकद आजमावत आहेत. ते त्यांची क्षमता या मॅचमध्ये दाखवत आहेत. त्यांच्या क्षमतेला आता प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे त्या हरंतळे स्पोर्ट्सला. सामना चांगला होणार यात तिळ मात्रही शंका नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार अशी आशा आहे. इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड रिजनमध्ये लॉंग शॉर्ट लेगमध्ये गेला. क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलं, फेकलं. तत्पूर्वी मात्र एक सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आहेत त्या 3 फलंदाज बाद. 34 धावा. तीन फलंदाज बाद. 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यय वडेचा हा पुढचा चेंडू स्वप्नील खांदवेसाठी. बॅटची घेतली आउटसाइड एज आणि बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. फाईन लेग सीमारेषे पलीकडे आलाय. हा खांदवे सांगतायत की दोन्ही संघ विष्णुतात्यांच्या नावाने मैदानामध्ये खेळ करतायत. परंतु आता या खेळाचं रूपांतर युद्धामध्ये झालंय आप्पा. चुरशीची लढत आहे PBS विरुद्ध हरंतळे. काल हरंतळेनं मात दिली
आणि त्याचा बदला घ्यायला तर पीबीएस तयार आहे आणि ते दिसतंय मैदानामध्ये. शांत डोक्यानं खेळ कोणी करायचा आहे हरणतळेनं. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक माधव लांगी चेंडूकडे मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. हा विशाल आप्पा, या मॅच मध्ये कोणी जिंको कोणी हारो, परंतु ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. ही अस्तित्वाची लढाई आहे. ही चुरस आहे. ही आपल्या संघाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सुरू असलेली लढाई आपण पाहतोय. हरणतळे विरुद्ध पीबीएस स्पोर्ट्स. आक्रमण होत आहे प्रत्यय वडेवर. षटकाराच्या बरोबरीने 44 धावा आपण धावफलकावर पाहिल्या. स्वप्नील खांदवेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा हा चेंडू लॉंग स्टॉप मध्ये, लॉंग लेगची मारायची पलीकडे. षटकार. तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. कॉलबॅकचे 7 संघ आपल्याला निश्चित झालेत. पहिला संघ कोण आहे कॉलबॅक मधला? दादाची पडळ, जो पहिल्यांदा त्यांनी एंटर केलं कॉलबॅक मध्ये. क्रमांक त्यांचा 16वा शेवटचा आहे, पण पहिलं एंटर कोणी केलं? दादाच्या पडळनं. दुसरा संघ आहे खांदवे नगर. तिसरा संघ अमर युवा फाउंडेशन स्पोर्ट्स फाउंडेशन. चौथा संघ खंडेराया स्पोर्ट्स. पाचवा संघ आपण पाहतोय शिवतेज. 6वा संघ जय गणेश. 7वा संघ संतनगर आणि 8वा संघ या मॅच नंतर निश्चित होईल. या 7 संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो, दादाजी पडळ, खांदवे नगर स्पोर्ट्स, शिवतेज स्पोर्ट्स, जय गणेश स्पोर्ट्स, अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन, खंडेराया स्पोर्ट्स, संतनगर स्पोर्ट्स, या 7ही संघांच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा समालोचन कक्षाच्या बाजूला व्यासपीठावरती संपर्क करायचा आहे. इथे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये 50 अप 50 धावा संघाचा अर्धशतक पूर्ण केलंय. अजूनही येणारे 3 षटकं बाकी आहेत, परंतु या 3 षटकांमध्ये किती धावा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मागच्या मॅच मध्ये 6 षटकात 90 धावा करूनही सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता. आता त्या 90 धावांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न असणार तो हरणतळे स्पोर्ट्स संघाचा. पीबीएस संघ मात्र या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरा जातोय याकडे आपण वळूया. ललित चौधरी गोलंदाजी मार्कवर. या ललितनं लोहगावच्याही पलीकडे जाऊन एक चांगला खेळ केला. अष्टविनायक चषकामध्ये त्यानं आपल्या नावाची छाप सोडली, परंतु आता पीबीएस संघाच्या अस्तित्वासाठी, पीबीएसच्या संघर्षासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज ललित चौधरीला. समोर मात्र सामना करणार उजव्या हाताचा फलंदाज प्रथमेश खांदवे, ज्यानं एका चेंडूचा सामना केला आणि 1 धाव जमवली आहे. हा चेंडू सन्मान दिलाय. बचावात्मक आणि सावध पवित्रा प्रथमेशचा आपण पाहिला. त्यानं सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहीत आहे आता चेंडू कोणाच्या बॅटवर कनेक्ट होतोय, कोणाच्या बॅटला मिडल होतोय, तर तो आहे स्वप्नील खांदवे.
आणि पार्टनरशिपसाठी काय फायदा याचा आहे तर स्वप्नील खांदवे जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. त्याला स्ट्राईक दिली, एकेरी धावेच्या बरोबरीनं 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू स्वप्नीलनं गुडघ्यावर बसून स्वीप करण्याचा प्रयत्न केला, अंगावर आदळतोय, कदाचित चेहऱ्यावर हा चेंडू आदळला असावा. पाणी हवं असेल तर हरणतळे स्पोर्ट्सचा खेळाडू जाऊ शकतो, कारण ऊन कडाक्याचं आहे. अशी सिच्युएशन जर का मैदानामध्ये आली तर मग आयोजकांकडून परमिशन असेल, परवानगी असेल. इथे मात्र फलंदाज सांगतोय की मी सुरक्षित आहे, कोणत्याही प्रकारची इजा नाही. 2 चेंडूंचा खेळ संपला. 3.2 चेंडूंचा खेळ इथे संपतोय. 51 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. पुन्हा एकदा ललित चौधरी तयार. सार्थकचा लाडका लल्या आहे, इथे मात्र चेंडू फेकतोय डॉट, आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय 51 धावांवरती स्थिर आहे. ललितचं वैशिष्ट्य काय तर हा चेंडू वळवण्यात माहीर आहे. त्याच्याकडे एक नॅचरल स्विंग आहे आणि त्या स्विंगचा योग्य ठिकाणी योग्य वापर करण्यात माहीर आहे. हा चेंडू बघा, प्रयत्न चांगला होता प्रथमेशचा, ज्यानं पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली आणि स्ट्राईकला स्वप्नीलला आणलं. म्हणजे जास्तीत जास्त धावा येतील, जास्तीत जास्त मोठे फटके मारता येतील, परंतु स्वप्नीलला आता बुचकळ्यात टाकलंय, स्वप्नीलला प्रहार करण्यापासून रोखलंय ते गोलंदाज ललित चौधरीनं. फार कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त एकच धाव खर्च केली. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आहे, तो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल. क्रिकेटच्या परिभाषेतली ही चोरटी धाव म्हणजे चिकी सिंगल, आणि ती सिंगल पूर्ण केली स्वप्नील आणि त्याचा सहकारी प्रथमेशनं. या एकूण आल्या 2 धावा वाईडच्या स्वरूपात, आणि या 2 धावांच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलक बऱ्याच अवधीनंतर पुढे सरकलं. 3 बाद 53. 3 फलंदाज बाद, 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला आणि प्रथमेशच्या खेळीचा अंत. प्रथमेशची खेळी मात्र संपुष्टात. म्हणजे क्रिकेटचा एक रणसंग्राम, क्रिकेटचा सोहळा या मैदानावर रंगताना आपण पाहतोय. हा चेंडू चांगला फटका होता, खोलवर टप्प्याचा टाकलेल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल मिळाली, आणि या सिंगलच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अंती आपण पाहतोय 13.50 च्या सरासरीने धावा आल्या. 54. 4 फलंदाज बाद आहेत. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत, परंतु या 2 षटकांमध्ये हरणतळे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या किती होतीये याकडे हरणतळे स्पोर्ट्स संघाच्या पाठीराख्याचं निश्चितपणे लक्ष आहे. कारण मागच्या मॅचमध्ये 90 धावा केल्या, त्याही अपुऱ्या पडल्या. त्याही 90 धावांचा पाठलाग अगदी लिलया, अगदी सहज केला गेला सोमेश्वर संघाकडनं. या मॅचमध्ये 90+ म्हणजे 90 धावांपेक्षाही पुढे जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नांमध्ये यश सुरुवातीच्या काळात असं वाटलं की मिळतंय, परंतु विकेट्स गेल्या, 4 फलंदाज तंबूमध्ये परतले, आणि तिथनं डोकं वर काढलं ते PBS स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी, ज्याचा नमुना आपण पाहिला. एकमात्र गोलंदाज या सत्रातला ललित चौधरी पाहायला मिळाला, ज्याच्या गोलंदाजीमध्ये एकही मोठा फटका आला नाही. ललित चौधरीच्या या षटकामध्ये, उर्वरित प्रत्येक गोलंदाजाच्या षटकामध्ये आपण पाहिले मोठे मोठे फटके पाहायला मिळाले. म्हणजे या सत्रातला सफल गोलंदाज कोण आहे तर ललित चौधरी आहे, ज्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. गोलंदाज संतोष अळकुंटे निखिल खांदवेसाठी.
निखिलनं हा चांगला फटका खेळलाय. डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक माधव लांगी प्रयत्न करतोय. तेवढाच चांगला बॅकअप देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं झाला. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं आणि तिसरी धाव घेण्याचा मोह इथे अंगलट आलाय. धावची स्वरूपात 5वी विकेट. बॅक टू पॅव्हिलियन. बाद 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4.1 षटकाचा खेळ झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय खांदवे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईक एंडला मात्र स्वप्नील खांदवे एक आक्रमक फलंदाज. आता स्वप्नीलवर जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं ओझं पेलताना आपण त्याला पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे ज्या फटक्याची गरज होती तो फटका येतोय. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं 62 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संतोष आळकुंटे समोर मात्र आक्रमक रवैया धारण केलेला स्वप्नील. हा चेंडू लोअर फुलटॉस होता, कन्वर्ट केलाय. चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार त्या अगोदर चेंडू सीमा पार. चौकार. इथे सिंगल आली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि अक्षय खांदवेच्या बॅट मधनं आल्या आल्या मोठा प्रहार. षटकार. षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलकामध्ये वाढ होतीये. त्र्याहत्तर धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 5 षटकांच्या अंती 73 धावा, 73 रन. 5 फलंदाज बाद आहेत. स्वप्नील खांदवे 9 चेंडू त्यानं फेस केलेत, 27 धावा जमवल्यात, 2 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अक्षय खांदवे सुद्धा त्याला तितकीच चांगली महत्त्वपूर्ण साथ देते. 6 धावा आपण पाहिल्या फलंदाज अक्षय खांदवेच्या बॅटमधनं. 2 बॉल त्याने फेस केलेत, 1 षटकार. पहिल्याच चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉल त्याने फेस केला, त्यावर त्याने लगावला होता. संतोष आळकुंटेनं षटक फेकलं, 19 धावा खर्च केल्या, एकही सफलता नाही.
शेवटचं षटक आता येत आहे प्रगतीपथावर. पीबीएस स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ललित चौधरी, ज्यानं कमीत कमी धावांचं षटक फेकलं होतं या अगोदर. फक्त धावा खर्च केल्या होत्या 4. ओव्हर नंबर होता 4. आता मात्र 6व्या षटकासाठी डेथ ओव्हरसाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ललितला आमंत्रित केलंय. फिरकीचा हा गोलंदाज आहे. चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते. समोर फलंदाज स्वप्नील आहे. मागच्या ओव्हरमध्ये स्वप्नीलला त्यानं अडकवलं होतं, स्वप्नीलला त्यानं बुचकळ्यात टाकलं होतं. परंतु या ओव्हरमध्ये स्वप्नील आक्रमण करणार का, स्वप्नील त्याच्या चेंडूंवर प्रहार करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ललित टू स्वप्नील खांदवे या षटकाची सुरुवात होतीये. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीची ओव्हर. पहिला चेंडू स्वप्नील पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकलंय. सफल ठरला ललित चौधरी. पहिला बॉल डॉट. धावफलक मात्र 73 वर स्थिर आहे. पण म्हटलं होतं की पीबीएस स्पोर्ट्स कालच्या सामन्याचा कुठेतरी वचपा काढायच्या तयारीत आहे. हा चेंडू स्वप्नीलसाठी खेळून काढलाय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही. दूरवरचा क्षेत्ररक्षक पळत येऊन चेंडूला उचलून फेक करतोय. तत्पूर्वी 2 धावा सहज पूर्ण. फेक सुरेख होती. यष्ट्यांना चेंडूही लावला गेला, परंतु धावगती अतिशय चपळ पाहायला मिळाली. या कारणामुळे आपण पाहतोय 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 फलंदाज बाद आहेत, 75 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू या षटकातले, या सत्रातले फेकलं जाणं अजूनही बाकी आहे. दोन धावा आल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीनं 75 धावा आपण पाहतोय. स्वप्नील खांदवे तयार आहे. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. फिरकी घेणारा चेंडू. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलंय. यष्टीचित अर्थात स्टंपिंग केलं, फलंदाजाला बाद केलं. 6वा आद्रा. एका वळण घेणाऱ्या चेंडूला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला स्वप्नील, आणि स्वप्नीलला इथे यष्टीचित केलं रुपेश महाडिकनं. हे कोऑर्डिनेशन चांगलं होतं गोलंदाज आणि यष्टीरक्षकामधलं, जे पाहायला मिळालं. ललित चौधरीचा हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये एज घेऊन ट्रॅव्हल करतोय आणि बघ्याच्या भूमिकेत असलेल्या क्षेत्ररक्षकांना मात्र खडबडून जागा करतोय. इथे चेंडूचा पाठलाग झाला. 2 धावा पूर्ण. बॅकअपला कोणीही नाही. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही पूर्ण. 3 धावा. समय सूचकता फार महत्वाची. कोणत्या क्षणाला काय निर्णय घ्यायचे, क्विक डिसिजन्स घ्यावे लागतात. इथे झेल सुटल्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांनी तयार असायला हवं होतं. नॉन स्ट्रायकिंगच्या बाजूला आपण पाहिलं गोलंदाज सुद्धा पळत आला होता पुढे, तिकडेही बॅकअपला कोणी नाही. इथे आल्या 3 धावा आणि या 3 धावांचा फायदा झाला तो हरणतळे स्पोर्ट्सला. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 6 फलंदाज बाद. 78. 5.4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या डेथ ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत 2. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके यावे ही आशा आहे त्या हरणतळे स्पोर्ट्सच्या पाठीराख्यांची. परंतु या 2 चेंडूंना कमीत कमी धावा देणाऱ्या फेकावं ललितनं, अशी आशा आणि अपेक्षा बाळगून आहेत ते पीबीएस स्पोर्ट्सचे पाठीराखे. परंतु क्रिकेट आहे, या 2 चेंडूंवर किती धावा येत आहेत हे येणारा काळ आपल्याला सांगेल. 2 चेंडू शेवटचे घेऊन येणार ललित चौधरी. समोर मात्र आपण पाहतोय अक्षय खांदवे तयार. ललित टू अक्षय. अक्षय मध्ये क्षमता आहे, ताकद आहे, परंतु ललित समोर काय करतोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला, ज्या कारणामुळे 1 धाव मिळाली. 79 धावा 79 रन पाहायला मिळतात धावफलकावर.
हा चेंडू चांगला फटका आहे. वेट वॉच अँड देन प्लेड. थांबला, पाहिलं आणि मग खेळला. दुसरीचा प्रयत्न आणि दोनही धावा सहजरित्या पूर्ण. रुपेश महाडिक त्याला वाटलं फलंदाज पोहोचलाय, परंतु थोडीशी दिरंगाई झाली, ज्या कारणामुळे दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण. आणि या दोन धावांच्या बरोबरीनं 81 रन, 81 धावा, 81 धावा आपण धावफलकावर पाहतोय. शेवटचा चेंडू या सत्रातला, या षटकातला घेऊन येतो ललित चौधरी. समोर मात्र अक्षय खांदवे पुन्हा एकदा तयार. अक्षयच्या बॅटमधून कोणता फटका येतोय, किती धावा येत आहेत या चेंडूवर, यावर अवलंबून असणार पुढच्या सत्रातलं टार्गेट. 81 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हा चेंडू बॅटला ब्रश केलाय, हवेत होता आणि झेल टिपलाय. फलंदाजही माघारी फिरला. इथे विकेट गेली. विकेट क्रमांक 7. 6 षटकांचा खेळ संपला. हरणतळे स्पोर्ट्सनं धावा जमवल्या 81. 7 फलंदाज बाद. आता 82 धावांचं टार्गेट असणार आहे ते PBS स्पोर्ट्स समोर येणाऱ्या पुढच्या सत्रात 36 चेंडूंमध्ये. 36 चेंडू आणि 82 धावा. तत्पूर्वी आपण बोलूया DJ कडे. एक छोटासा ब्रेक.
दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. दुसरं सत्र इथे सुरू होत आहे. पंचांचा इशारा. 36 चेंडू आणि 82 धावांची गरज आहे. मोठं आहे आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय रोहित शिंदे डावकुरे हाताचा स्ट्राईक मध्ये, तर नॉन सेकंडला माधव लांगी, गोलंदाजी मार्कवर मात्र बंटी अर्थात प्रतीक. रोहितसाठी हा बॉल होता, व्हाईट बॉल आला. अतिरिक्त बाहेर गेलेला हा चेंडू पंचांनी दर्शवलं आणि व्हाईट बॉलच्या मदतीनं पहिली धाव धावफलकावर पाहायला मिळते. हा चेंडू ललितने खेळून काढलाय ऑनसाइड मध्ये, जमिनीलगतचा कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलणार, तत्पूर्वी चपळता पहा काय. हरणतळे स्पोर्ट्स पहिले सत्राची सुरुवात झाली त्याच वेळेला तुम्हाला आठवण करून दिली होती की कालच्या मॅचचा कदाचित बदला या मॅच मध्ये हे हेरूनच आता पीबीएस मैदानामध्ये आलाय. त्यांची धावगती पहा ना, पहिली धाव इतक्या वेगात आहे ना की दुसरी धाव अगदी सहज कंप्लीट होते. हे वेल सेट वेल प्लॅन मैदानामध्ये उतरलेला पीबीएस आपण पाहतोय. हा चेंडू रोहितने खेळलाय, पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला ताळमेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच धावेवर समाधान आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची लढाई आहे. इथनं जो जिंकणार तो सुपर 12 ला असेल आणि जो संघ पराभूत होईल तो या 7 संघांच्या पंक्तीत अर्थात कॉलबॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कॉलबॅकचे 7 संघ आपण पाहतोय आतापर्यंत. दादाची पडळ, खांदवेनगर, अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन, जय गणेश स्पोर्ट्स, शिवतेज स्पोर्ट्स, खंडेराया स्पोर्ट्स आणि संतनगर स्पोर्ट्स. या 7 संघांपैकी 6 संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण आलात, आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. पडळ इथे आहे. हा बॉल डाव्या हस्तीच्या बाहेर, पंच सलमान सरांचा मात्र रणरणत्या उन्हात कवायत करताना इशारा आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 5 धावा धावफलकावरती लागतात. जमिनीला अगदी दोन्ही हात समांतर करून दिलेला इशारा. माधव लांगी बॅटला ब्रश केलाय, चेंडू गेलाय बॅकवर्ड रिजन मध्ये. एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं तुषार जर ही सिमेंटची विकेट जी आहे ना क्रिकेटमध्ये आपण या टुर्नामेंट मध्ये पाहतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडूला वेग प्राप्त होतो परंतु चेंडूचं वळण फारसं पाहायला मिळत नाही. चेंडू स्केट होतात, चेंडू घसरतात. सिमेंटच्या विकेटचा हा तोटा असतो गोलंदाजांसाठी. या विपरीत हा फायदा कोणाला असतो तर फलंदाजांना असतो. असे स्केट होणारे चेंडू जर का तुमच्या बॅटवर आले आणि जर का प्रॉपर मिडल झाले तर मग ते सीमा पार जातात. त्यासाठी ताकद लावावी लागत नाही फार. हा चेंडू रोहितने खेळला ऑनसाइड मध्ये, एक सिंगल पूर्ण केली. सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावलं. 7 धावा धावफलकावर लागतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पहिलं षटक सुरू आहे आणि इथे सावध पावलं, दबक्या पावलानं दोन्ही संघ आता वाटचाल करतायत. कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच फार महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर स्वर्गीय पैलवान विष्णुदत्त खांदवे यांच्या स्मृतींना उजाळा देऊन दोन्ही संघ या टुर्नामेंटमध्ये उतरलेत. त्यांच्या नावानं हे दोन्ही संघ मैदानामध्ये खेळत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न आपण पाहतोय. हा चेंडू जबरदस्त फटकाय, माधव लांगी आपल्या कलेची इथे पारख सगळ्यांना करून देतोय. डीपेक्षा कवर सीमारेषे पलीकडे षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये आलेला हा मोठा फटका आपण पाहिला 5व्या चेंडूवर. 13 धावा धावफलकावरती आहेत. माधव लांगी हा फुलटॉस चेंडू गोलंदाजाला संभ्रमावस्थेत टाकलं. त्यांनी स्टान्स बदली करण्याचा प्रयत्न केला आणि मग डीप लॉंग ऑफ पलीकडे आलेला हा चौकार. 4 धावा.
समोर येतात ना त्या वेळेला उंचावलेला ग्राफ हा उंचावतच जात असतो. या ग्राफला कुठेतरी आता भेदावं लागणार आहे. या विकेटसाठी प्रयत्न करावा लागणार आहे तो घारंतळे स्पोर्ट्सच्या टीमला. आणि पीबीएस स्पोर्ट्सचं एक वैशिष्ट्य काय तर या संघाकडे जिद्द आहे, या संघाकडे चिकाटी आहे. पीबीएस संघ कुठलाही सामना सहजासहजी सोडत नाही, ही त्यांची ओळख आहे. हरणतळे संघाची तशीच ओळख आहे. परंतु या मॅचमध्ये आता अस्तित्वासाठी झुंजताना आपण पाहतोय एका जंगलात एकच वाघ राहू शकतो, एका जंगलात दोन वाघ कधी राज्य करत नाहीत. तसा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट बॉल आणि 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रोहित शिंदे प्रयत्न करतोय, डावकुरे आताचा फलंदाज आहे. चांगला प्रयत्न रोहितकडनंही होतोय. आपण ग्राफ बार जर का इथे पाहिला तर हरणतळे स्पोर्ट्स आणि पीबीएस स्पोर्ट्स या दोघांमध्ये हरणतळे स्पोर्ट्सपेक्षा थोडा वर पाहतोय आपण पीबीएसला. हा चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये प्रतीक आणि उर्वरित दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन सरळ चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे चौकार. पहिल्या सत्रात 81 धावा जमवल्या होत्या हरणतळे स्पोर्ट्सनं. 82 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे आणि या 82 धावांचा पाठलाग करत असताना आलेला चौकार 21 धावा टोटल आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली टोटल रोहित शिंदेच्या बॅटमधनं मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे दुसरा चौकार. चौकार आलाय, 25 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू रोहित शिंदे अगदी वळून मारलाय त्यानं. लॉंग स्टॉप मध्ये चेंडूला आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पळत जाऊन फाईन लेगच्या सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवतोय. 2 धावा इथे होतील असं वाटलं होतं, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 1.4 षटकांचा खेळ इथे संपलाय. अजूनही मैदानामधलं वातावरण शांत आहे. गदारोळ अजूनही माजलेला पाहायला मिळत नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. परंतु जसा जसा हा सामना पुढे सरकणार, शेवटच्या टप्प्याकडे वळणार, तशी या सामन्यातली चुरस, या सामन्यातली रंगत, या सामन्यातली लढाई आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकांवरती कुरघोड्या करण्यासाठी 100% प्रयत्न करतायत, मेहनत करतायत. हा चेंडू माधव लांगीसाठी नोमॅन्स लँड आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड खराब असल्यामुळे आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जमिनी क्षेत्ररक्षका सीमारेषेच्या आतमध्ये थांबलाय. निश्चितपणे पळून पूर्ण झाल्यात त्या धावा 2 आणि 2 धावांच्या बरोबरीने आपण पाहतोय धावफलक पोहोचलं ते 28 धावांपर्यंत. 28 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकाचा खेळ इथे संपलाय. माधव लांगीकडे स्ट्राईक आहे आणि अमित खांदवे कर्णधाराच्या षटकातला हा शेवटचा चेंडू. अमितचा लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु उपयोग कमी होतोय. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमा पार
चा आढावा घेणारं हे संगीत आपण ऐकलं. 2 षटकांचा खेळ संपला. 17.50च्या सरासरीने धावफलकावर आपण धावा पाहतोय 34. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा करायच्यात 48. प्रति षटक पर ओव्हर 12 धावांची सरासरी आता राखायची आहे. 12.00ची. एखादा मोठा फटका ही सरासरी राखण्यासाठी मदत करेल पीबीएसला, परंतु आता प्रतीक खांदवेनं विचार करायला हवा. त्यानं हातामध्ये चेंडू घेतलाय. एकात दुसरी विकेट जर का इकडनं मिळाली तर सामन्यामध्ये पुन्हा टर्न मिळू शकतो. सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. अजूनही सामना कुठल्याच बाजूने झुकलेला नाही, समप्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दडपण जे झुगारलंय ना फलंदाजांनी, ते दडपण परत आणावं लागणार फलंदाजांवर. त्यासाठी आता हरणतळे स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहेत. ते प्रयत्न करताना आपण पाहतोय. बंटी तयार आहे गोलंदाजी मार्कवर. बंटीचा हा चेंडू अफलातून होता, फलंदाजाच्या अगदी समोर टाकला. थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नीटसा होत नाही, कनेक्ट मिळत नाही. डॉट बॉल. हा चेंडू रोहित शिंदेच्या बॅटमधून आलाय. स्लॉटमध्ये आलेल्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर पाठवलंय. हा षटकार. षटकाराच्या बरोबरीने 40 धावा धावफलकावरती लागतायत. 42ची अजूनही गरज आहे. रोहित शिंदे बॅट चेंज घेतली होती. खरं तर अमितने इथं प्रयत्न करायला हवा होता. कदाचित हा झेल झाला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे जिथे जर आणि तरला बिलकुल स्थान नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. जे झालं ते विसरून पुढे चालायचं. इथे मिळाली सिंगल. सिंगलच्या बरोबरीने आपण पाहतो 41 धावा धावफलकावर लागल्यात. 82 धावांचा पाठलाग सुरू आहे. निम्मा पल्ला गाठलाय. अजूनही निम्मा पल्ला गाठायचा आहे. चेंडू खर्च केलेत ते 15. 41 धावा जमवण्यासाठी. गोलंदाज प्रतीक शर्तीचे प्रयत्न करतोय, युक्त्या लढवतोय. क्षेत्ररक्षणामधली वारंवार फेरबदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा माधव लांगीसाठी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडूला आपण पाहिलं सर्कलच्या आत. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 42 धावा धावफलकावर लागतात. 20 चेंडू आणि आता गरज आहे ती 40 धावांची. 20 चेंडू 40 धावा. मैदानामध्ये वातावरण शांत पाहायला मिळते. दोन्ही संघ प्रयत्न करतायत शर्तीचे हा सामना खिशात घालण्यासाठी. कारण हा सामना म्हणजे तिकीट आहे सुपर 12चं आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक 2-2 सामने खेळलेत आणि प्रत्येकी एक एक विजय आणि एक एक पराभव दोघांच्याही वाट्याला आलाय. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. इथनं विजय ज्याला मिळणार तो सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणार आणि उर्वरित संघ आपण पाहतोय कॉलबॅक मध्ये आपला नशीब आजमावतील नॉकआउटच्या फेऱ्यांसह. इथे सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न धोका संभवू शकतो, परंतु काय धावगती आहे पहा. एकदा या जोडीच्या रनिंग बिटवीन द विकेटसाठी टाळ्या व्हायला हव्यात. कारण पहिली धाव अतिशय वेगात होती, दुसरी धाव सुद्धा तितक्याच वेगानं कंप्लीट झाली. हे वैशिष्ट्य राहिलंय पीबीएस स्पोर्ट्सचं. या 2 धावांच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अंती 50 अप 50 धावा संघाचा अर्धशतक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही गरज आहे 18 चेंडू आणि 32 धावा. मैदानामध्ये आलाय ड्रिंक ब्रेक.
त्रिमूर्ती उद्योग समूहाचे प्रोप्रायटर विकास शेठ खांदवे आपण पाहतो इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. अ गटातनं आपण पाहतोय दादाजी पडळ आणि खांदवे नगर हे दोन संघ कॉलबॅकला गेलेत. ब गटामधनं आपण पाहतोय शिवतेज स्पोर्ट्स आणि जय गणेश स्पोर्ट्स हे दोन संघ कॉलबॅकमध्ये पाहायला मिळतात. क गटामधनं आपण पाहतोय अमर युवा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि खंडेराया स्पोर्ट्स हे दोन संघ कॉलबॅकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ड गटामधून आपण पाहतोय संतनगर प्रतिष्ठान स्पोर्ट्स हा संघ कॉलबॅकला गेलाय. सोमेश्वर स्पोर्ट्सनं तिकीट मिळवलं सुपर 12चं आणि PBS आणि हारंतळे लीग मधला शेवटचा सामना आपण पाहतोय. या दोन संघांदरम्यान जो जिंकणार त्याला तिकीट मिळणार सुपर 12चं, जो संघ पराभूत होणार तो कॉलबॅक मधला 8वा संघ आपल्याला सापडणार आणि मग यापुढे कॉलबॅकच्या लढतीला सुरुवात होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 50. येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. या 18 चेंडूंमध्ये 32 धावा जमवायच्या आहेत PBSला, तर रोखायच्या आहेत त्या हरणतळे स्पोर्ट्सला. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर या टुर्नामेंटचा नियम आपण पाहतोय. माधव लांगी हा चेंडू अगदी पुढ्यात आला होता, त्याला असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध मारलेला फटका, हवेची त्याला साथ मिळाला नाही आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये टिपलेला हा झेल पहिला हादरा PBS. विकेट गेली आहे पहिली माधव लांगीची आणि कदाचित हे कमबॅक असावा, हा युटर्न असावा हरणतळे स्पोर्ट्ससाठी. इकडनं जर का चांगली गोलंदाजी झाली, कमीत कमी धावा देणारे चेंडू फेकले, विकेट्समध्ये सातत्य राहिलं तर हरणतळे स्पोर्ट्स सुद्धा या सामन्याला सहजासहजी गमावणार नाही. परंतु क्रिकेट आहे, काय घडेल हे सांगणं फार कठीण. प्रीतम खांदवे पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. समोर आपण पाहतोय फलंदाज आहे ललित चौधरी. हा एक स्टायलिश खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडूची भूमिका त्याची PBSसाठी राहिली आहे. बॅटला हुलकावणी देऊन चेंडू यष्टिरक्षक अर्थात कर्णधार अमितच्या हातापर्यंत पोहोचला. अमितनं आपली कामगिरी चोख बजावली. एक डॉट बॉल येतोय आणि आता 50 धावा पूर्ण झाल्यानंतर 32 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते फक्त 16 चेंडू 32 धावा. रिक्वायर रन रेट आपण पाहिला तर 12चा आहे, 12.00. गोलंदाज तयार ललित चौधरी. ज्या पद्धतीने चेंडू वळवतो ना, आता तसेच चेंडू त्याच्या समोर यायला लागलेत. म्हणजे आपणच काढलेला एखादा पेपर आपल्यासाठीच कठीण होऊन बसावा असं ही सिच्युएशन मैदानामध्ये पाहायला मिळते. ललितच्या बॅटला चेंडू कनेक्ट होत नाहीत. चेंडूचा त्याला अजून नीटसा अंदाज येत नाही. चेंडू खेळण्यामध्ये त्याला सूर गवसत नाही. अशा वेळेला आपण पाहतोय 3रा चेंडू या षटकातला निर्धाव फेकला तो प्रीतम खांदवेनं. 15 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार ललित चौधरी कमरेमध्ये वाकून खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑनसाइडमध्ये चेंडूला स्वप्नील उचलणार, फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल, एका धावेपेक्षा फार काही नाही. सिंगलच्या बरोबरीनं बऱ्याच अवधीनंतर धावपलक पुढे सरकलं. धावपलकावरती धाव पाहायला मिळतात 51. आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 31 धावांची गरज आहे. 31 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. येणारे 14 चेंडू आणि 31 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी ते PBS स्पोर्ट्सला. हरणतळे स्पोर्ट्सला या धावा वाचवायच्या आहेत. प्रयत्न सुरू आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा आता. अटॅकिंग फील्ड सेट केले प्रतीक खांदवे अर्थात बंटीनं. डावकुऱ्या त्याचा फलंदाज रोहित शिंदे आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग लेगमध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटमध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑनमध्ये, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफमध्ये,
तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थर्डमॅनला, अगदी वाईडिश डीप थर्डमॅन पाहतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विचिटचा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट यांचा नीटचा कनेक्ट पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय, समीकरण बदललं. 13 चेंडू आणि आता गरज आहे 31 धावांची. उसळी घेणारा हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांकडनं इशारा दर्शवला गेला आणि मग मुख्य पंचांचा इशारा आपण पाहतोय. हा व्हाईट बॉल. 52 धावा धावफलकावरती लागतायत. सामना पुढे पुढे सरकतोय, तसं दडपण मात्र कायम आहे, दडपण वाढत चाललंय. मॉनिटर जर का आपण पाहिलं नाही या मॅचचा तर दोन्ही संघांवरती सम प्रमाणात प्रेशर पाहायला मिळते, कारण आता सामना शेवटच्या टप्प्याकडे वळालाय. शेवटचे 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सुरेख षटक म्हणता येईल आपल्याला प्रीतम खांदवेचं, जे षटकाची गरज होती हरंतळेला. हा लोअर फुल टॉस शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तोही चेंडू लपकला गेला. इथे विकेट क्रमांक 2 प्राप्त झाली. या सामन्यामध्ये निश्चितपणे कमबॅक आहे हरंतळे स्पोर्ट्सचं. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 82 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. 2 विकेट्स गेल्यात आणि हरंतळे स्पोर्ट्स संघाला जे पाहिजे होतं ते मैदानामध्ये घडतंय. चांगली सुरुवात आता इथनं होते असं पाहायला मिळतंय. स्वप्नीलचा हा पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी. या वळणावर येऊन जर का अशी गोलंदाजी केली तर निश्चितपणे हा धोक्याचा इशारा आहे. षटकार 6 धावा. गोलंदाज तयार. हा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. काय धावगती आहे पहा. क्षेत्ररक्षकांनी चेंडूला कलेक्ट करण्या अगोदर दुसरी धाव पूर्ण होती. ही धावगती सुरेख आहे या दोन खेळाडूंमधली. चांगलं कॉलिंग आहे, चांगलं कोऑर्डिनेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर दोन फलंदाजांमधला ताळमेळ, आणि तो ताळमेळ पीबीएस संघाच्या प्रत्येक जोडीमध्ये पाहायला मिळतो. मग ललित असो, रोहित असो, माधव असो, कोणीही फलंदाज असो, समाधान खेळपट्टीवर धावतोय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, चांगला ताळमेळ पाहायला मिळाला.
हा चेंडू चांगला फटका आहे, शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरनं डीप एक बॅकवर्ड पॉईंट मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय, चेंडूला अडवतोय. 2 धावा निश्चित पळून पूर्ण झाल्यात, परंतु 2 धावा रोखण्याचं काम या क्षेत्ररक्षकानं केलंय. 2 धावांच्या बरोबरीने आपण पाहतोय 2 फलंदाज बाद, 62 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9. आता गरज आहे 20 धावांची. आय पी एलचा हंगाम आता सुरू झालाय. आय पी एलमध्ये रोज अशा मॅचेस पाहायला मिळतात, परंतु या अखिल दादाची वस्ती करंडकामध्ये सुपर 12चा हा थरार अनुभवण्यासाठी सुरू असलेली लढत आपण पाहतोय. सुपर 12मध्ये कोण जाणार, कोणाला तिकीट मिळणार, यासाठी सुरू असलेली लढत. ड गटामधले 2 संघ आपण पाहतोय, हरणतळे स्पोर्ट्स विरुद्ध PBS स्पोर्ट्स. 9 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. गोलंदाज स्वप्नील तयार ललितसाठी. कमालीचा चेंडू होता, राईज केलं चेंडूला, गुडलेन स्पॉटच्या अगदी जवळून या चेंडूला उडवलं. फलंदाजानं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या बरोबरीनं धावफलक मात्र स्थिरावलंय, ते फक्त आणि फक्त 62 या धावसंख्येवर. 20 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लकात 8. ही फार मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 20 धावा, दोन्ही संघांकडनं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. सामना अजूनही समसम प्रमाणात आहे. कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे, कारण PBS संघाकडे जिद्द आहे आणि त्याचबरोबरीने हरणतळे स्पोर्ट्स संघाकडे चिकाटी आहे. दोन्ही संघ सामना सहजासहजी सोडायला तयार नाही आहेत. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 8 चेंडू 20 धावा आणि अशा वेळेला आपण पाहतोय फलंदाजाच्या अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू. धोक्याचा इशारा वाटला होता, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये राहिला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्या कारणामुळे फलंदाज होतोय झेलचीत बाद. विकेट क्रमांक 3. फलंदाज बाद, 62 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये आता ताकद दिसायला लागली हरणतळे स्पोर्ट्सची आणि वारही साथ देते हरणतळे स्पोर्ट्सला. ज्या एंडनं गोलंदाजी सुरू आहे त्या एंडनंच आपण बघतोय वाऱ्याची झुळूक येते. फलंदाजांचे फटके आधीच मिस टाईम आहेत आणि सीमारेषे बाहेर जायला फार अडचणींना सामोरं जावं लागतंय. 3 फलंदाज बाद झालेत. 20 धावांची गरज आहे आणि या 20 धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा स्वप्नील तयार आहे, हरणतळे स्पोर्ट्सचा गोलंदाज. हा चेंडू अक्षय केदारीसाठी होता, पंचांचा इशारा मात्र येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीनं 63 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. आता 19 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 19 धावा. सामना अटीतटीचा आहे, सामन्यामध्ये रंगत आहे आणि या चेंडूवर जर का एखादा चांगला फटका आला, जास्तीत जास्त धावा आल्या, तर पुढचं षटक अजून मजेशीर असेल. अक्षय केदारी 2 चेंडू त्यानं सोडलेत. त्याचं कारण होतं हे वाईड होते. यष्ट्यांपासून बरेचसे दूरवरून ट्रॅव्हल करणारे चेंडू आपण पाहिले स्वप्नीलच्या माध्यमातून. इथे आली एक अवांतर धाव. 64 धावा धावफलकावर आहेत. 18 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. इथे जर का एखादा मोठा फटका आला ना, तर हरणतळे संघाला विचार करायला लागेल, कारण 2 अतिरिक्तच्या धावा ऑलरेडी आल्यात. आणि अक्षय केदारीच्या बॅटमधनं हा उत्तुंग फटका पाहायला मिळतोय सीमारेषे पलीकडे. 6 धावा.
कराच्या बरोबरीने समीकरण आता बदलली, इक्वेशन्स चेंज झाले आणि आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू, गरज आहे 12 धावांची. सामना अजून संपलेला नाही कारण इथे कोणीच जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं पण नाही. या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. पीबीएस स्पोर्ट्स विरुद्ध अरंतळे स्पोर्ट्स, एक चांगली लढाई, चांगली लढत. या सामन्याला सुरुवात होण्या अगोदरच आपण म्हटलं होतं की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशी चित्र आपल्याला पाहायला मिळाली होती. दोन्ही संघ एकमेकांसमोर तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच क्षमतेनं पाय ठोकून विमेंती उभे राहिले होते. पाय रोवलेत या मॅच मध्ये दोन्ही संघांनी. 6 चेंडू 12 धावा रोखण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर प्रीतम खांदवे, तर समोर सायकेंडला समाधान कांबळे. जे 5वं षटक फेकलं, 4थं षटक फेकलं होतं ना, गोलंदाज प्रीतम खांदवेनं फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच प्रीतमच्या हातामध्ये पुन्हा एकदा षटक सोपावलंय. म्हणजे यावेळेला आपण पाहतोय जमेची बाजू काय, तर प्रीतम मध्ये क्षमता आहे कमीत कमी धावा खर्च करण्याची आणि तो प्रीतम आता गोलंदाजी मार्कवर आलाय. शेवटचं षटक वाचवून ठेवलं होतं प्रीतमसाठी आणि ते आता वापरलं गेलं जात आहे. परंतु या 6 चेंडूंना फेस करताना 12 धावा जमवण्याची जबाबदारी कोणावर आहे, तर समाधान कांबळे आणि अक्षय केदारी या जोडीवर. ही जोडी प्रयत्न करते, सुरुवातीपासून आपण त्यांचे प्रयत्न पाहत आलोय, परंतु आता ऐन मोक्याच्या क्षणाला प्रयत्न कोणाचे सफल ठरतात हे बघणं फार महत्वाचं आहे. फलंदाज की गोलंदाज, प्रीतम टू समाधान. प्रीतमचा हा चेंडू समाधाननं खेळून काढलाय. या चेंडूला मिळाली वाऱ्याची साथ, लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 10 आल्यास पाच चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा प्रीतम त्याच क्षमतेने तयार आहे. प्रीतमचा हा चेंडू समाधान खेळलाय. बराच वेळ हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक बंटी चेंडू पर्यंत पोहोचला आणि विकेट मिळतीये. सामन्यामध्ये अजून एक चुरस. 4 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. प्रत्येक खांदवे उर्फ बंटीने टिपलेला हा झेल विकेट क्रमांक 4 पाहायला मिळाला आणि सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट. पुन्हा एकदा वळण घेतोय की काय असं वाटतंय. 4 चेंडू आणि आता गरज आहे 6 धावांची. या 4 चेंडूंपैकी पहिले 1-2 चेंडू जर का निर्धाव आले ना, तर मग प्रेशर पाहायला मिळेल पीबीएस स्पोर्ट्स संघावर. प्रत्यय वडे 6व्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज आहे त्याचा सहकारी अक्षय केदारी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रीतम खांदवे, ज्यानं 4थं षटक फेकलं होतं. धावा खर्च केल्या होत्या मात्र 2 आणि त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली या पूर्ण सामन्याची अरंतळे स्पोर्ट्सनं. प्रीतमचा हा चेंडू प्रत्यय वडेनं खेळलाय. इथे मिसफिल्ड, झेल सोडलाय. जणू काय या सामना सोडण्याची लक्षणं आपल्याला अरंतळे स्पोर्ट्स कडनं पाहायला मिळतात. बंटीनं घाई केली. अगदी सोपा झेल होता, त्यानं स्टायलिश करण्याचा प्रयत्न केला आणि हा झेल सुटतोय. या झेलाबरोबर काय होतंय तर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. आता समीकरण बदललं. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे ती निर्णायक विजयासाठी. रंगत आणि रंगत पाहायला मिळते, ट्विस्ट पाहायला मिळतात. हा झेल जर का झाला असता ना बंटी, तर या मॅच मध्ये अरंतळे स्पोर्ट्स संघाचं पारडं बहुअंशी जड आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु आता थोडासा आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळेल तो फलंदाजाचा. जीवनदान मिळालंय. हा चेंडू क्षेत्ररक्षक मागे यष्टीरक्षक आपण पाहतोय अमितला, ज्याच्याकडनं मिसफिल्ड. फायदा होतोय पीबीएसला. सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने 79 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचे चेंडू 2 आहेत. धावा करायच्या 3. चंदूभाऊ सांगतात जर का मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. समोर मात्र नौका फलंदाज अक्षय केदारी, ज्यानं 1 बॉल फेस केलाय.
या इनिंग मधला त्याचा विचार केला तर एक बॉल त्यानं फेस केला आणि त्यावर त्यानं षटकार ठोकलाय. परंतु ही सिच्युएशन अशी आहे, षटकार ठोकताना जर का काही विपरीत घडलं तर पीबीएस संघाच्या अंगलट येऊ शकतं. 2 चेंडू 3 धावांची गरज. प्रीतम टू अक्षय केदारी. थोडंसं दडपण दबाव या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांचे खेळाडू बघा आता सावध आहेत, काही घडू शकतं असं सिच्युएशन आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमित क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चाचपणी करतोय, क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय आणि तदनंतर आपण पाहतो गोलंदाज प्रीतम खांदवे गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अक्षय केदारी हाफ ट्रॅकर बॉल अशा सिच्युएशनला आणि यावर येतोय षटकार. 6 धावा आणि हा सामना झाला. पीबीएस स्पोर्ट्स विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचे हार्दिक आभार ज्यांनी चांगला खेळ या मैदानावर पेश केला. सुपर 12 ला म्हणजे सुपर 12च्या गटामध्ये क्वालिफाय करणारा संघ आपण पाहतोय पीबीएस स्पोर्ट्स आणि कॉलबॅक मध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहतोय हरणतळे स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार ज्यांनी चांगला खेळ केला. विकास शेठ खांदवे आणि सागर शेठ खांदवे या 2 मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रदान करायचा आहे. आणि हा पुरस्कार जातोय कोणाला तर ज्यानं चांगला खेळ केला, ज्यानं उत्कृष्ट कामगिरी या संपूर्ण मॅचमध्ये केली, अष्टपैलू खेळाडूची भूमिका ज्यानं बजावली, 8 चेंडूंमध्ये त्यानं धावा